नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आपल्याकडच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना या इतक्या टाकाऊ, बोगस आणि खोट्या आहेत, की त्यामुळं हुंडा घेणं ही आपल्यासाठी आपल्या स्वतःला मानसिकता म्हणून मान्य करून घेतलेली कल्पना आहे आणि ती खोट्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे असं आपण म्हणतोच. पण त्याबरोबरच फुकटचा पैसा येतो तर का नाही घ्यायचा असा पण भाव आहे. आता माझे काही सनदी मित्र आहेत. मला आठवतं आज आपल्यात हयात नाही आहेत डॉक्टर शशिकांत अहंकारी, जे हॅलो मेडिकल फाउंडेशनचा त्यांचा एक सामाजिक उपक्रम आहे, फार चांगला आहे. तुळजापूर तालुक्यातल्या अनदूरमध्ये त्यांची ती सामाजिक संघटना काम करते आणि त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती समजूतदार जोडीदार नावाची एक चांगली संकल्पना राबवली आणि मला नेहमी असं वाटतं की ती अशी संकल्पना आहे की त्या संकल्पनेमधून स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेसंदर्भात अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. काय होतं की पुरुषांनी स्त्रियांची कामं करायची आणि स्त्रियांनी पुरुषाची कामं करायची असं साधारणपणे ते संकल्पनेचं स्वरूप आहे. म्हणजे पुरुषांनी झाडून काढायचं, पुरुषांनी स्वयंपाक करायचा आणि स्त्रियांनी सुद्धा पुरुषांनी केलेल्या कामाला समजून घ्यायचं. म्हणजे तो समजा इलेक्ट्रिशियन असेल तर, किंवा तो कार्पेंटर असेल किंवा वेल्डर असेल किंवा शासकीय नोकरीत असेल, त्यामुळं त्याचं काम ह्यांना आणि ह्याचं काम तिला असं समजून येतं. आणि जेंडर इक्वॅलिटीच्या दृष्टीनं ती एक चांगली कल्पना आहे असं मला लक्षात आलं, कारण त्यानंतर अनेकांच्या मनामध्ये जे संशयाचं मळभ होतं ते दूर व्हायला मदत झाली. एक उदाहरण आहे त्यातलं की अक्कलकोट तालुक्यामध्ये एका बाईच्या घरातनं एक पुरुष बाहेर येताना नवऱ्याला दिसला आणि नवऱ्याला प्रश्न पडला आणि त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार आले, जे एरवी कुठल्याही नवऱ्याच्या मनात येतील असे. काही दिवस तो शांत राहिला, पण जेव्हा त्याच्या गावामध्ये हा प्रयोग सुरू झाला तेव्हा त्याला लक्षात आलं की त्या दिवशी त्याच्या घरामधली जे जे इलेक्ट्रिकल बटन होते ते खराब झाले होते आणि ते खराब झालेले बटन त्याच्या बायकोने त्याला 3-4 वेळेला सांगितलं होतं की तू ह्या बटनांना दुरुस्त कर. त्यांनी ते ऐकलं, ते कामाच्या व्यापामुळे झालं असं. तिने त्या दुसऱ्या शेजारच्या एका इलेक्ट्रिशियनला बोलवून घेऊन ते बटन दुरुस्त केलं होतं आणि आपला नवरा त्याच्या मनात आपल्याबद्दल वेगळा भाव असू शकतो असा संशय आल्यामुळे तिने सांगितलंच नव्हतं की मी त्याला बोलवलंय. नेमकं त्याच वेळेला त्यांनी बघितलं की तो पुरुष तिच्या घरातनं, आपल्या घरातनं बाहेर पडतो. तर गोष्ट साधी आहे, पण ती एकदा काय संशय मनात घर करून राहिला, कारण मी गुन्हेगारी विषयक मानसशास्त्राचा अभ्यास करताना अशा गोष्टी मला लक्षात येतात. आता हे मी यासाठी सांगितलं की जी ज्ञात असलेली आपल्याला सगळ्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये हुंडा घेणं ही फार कॉमन प्रॅक्टिस आहे. चांगले चांगले सनदी अधिकारी एमपीएससीची परीक्षा देऊन मान मोडेपर्यंत, आणि मला आता काल असं सांगितलं की इथे एमपीएससीची मुलं ज्या भागामध्ये राहतात तिथनं ढेकणांचा प्रादुर्भाव इतका प्रचंड आहे की ते रात्री झोपू पण शकत नाही. म्हणजे शारीरिक कष्टाची किती मर्यादा असते बघा, ती पण त्या मुलांनी आपल्याला सनदी अधिकारी व्हायचंय या भावनेनं ओलांडलेली आहे. एवढं सगळं करून सुद्धा जी माणसं शिक्षित असतात ना, शिक्षित असतात म्हणून तर उच्च पदस्थ होऊन समाजामध्ये ते वावरत असतात, पण ती सुशिक्षित नाहीये. तर अशी मी किती उदाहरणं तुम्हाला सांगू की ज्या डॉक्टरांचा तर मी उल्लेख केला की डॉक्टर शशिकांत अहंकारी यांचा एक कार्यक्रम होता, ज्या कार्यक्रमामध्ये मी तिथे उपस्थित असलेल्या काही सनदी अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही किती हुंडा घेतला. अर्थात ते तिथे होते, त्यांनी घेतला नव्हता असं माझं मत आहे, पण तुम्हाला मला माहिती असलेल्या गोष्टी काय आहेत? किती सनदी अधिकारी हे अशा पद्धतीनं, किंवा समाजातले प्रतिष्ठित नागरिक, स्पेशली राजकारणी हे हुंडा घेतात आणि देतात. समाज हा त्याच लोकांना बघून त्यांचं अनुकरण करत असतो जे समाजात नेहमी दिसतात आणि काही लोक त्यांना आदर्श मानतात. सनदी अधिकारी हे काही जणांचे आदर्श असतात, राजकारणी हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आदर्श असतात. त्या कार्यकर्त्यांचा गावामध्ये एक वावर असतो आणि त्या वावरामधनच ह्या गोष्टीला एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा मिळते की मोठ्या हाय प्रोफाईल गाड्या, इनोवा, फॉर्च्युनर आणि हुंडा. म्हणून मला जरा वैष्णवी हगवणेच्या ह्या प्रकरणानंतर असा प्रश्न पडला होता की महाराष्ट्रामध्ये भरोसा सेलकडं नोंदवलेल्या अधिकृत प्रकरणांची संख्या किती, ऍटलिस्ट तेवढं तरी आपण महाराष्ट्राला सांगू. तर मला जी आकडेवारी आली ती अशी, महाराष्ट्रामध्ये रोज किमान 32 महिलांना हुंडा बळीच्या संदर्भामध्ये किंवा हुंड्याच्या संदर्भामध्ये त्रास सहन करावा लागतो.
आणि महाराष्ट्राचं आत्महत्येचं रेकॉर्ड सुद्धा चांगलं नाही. शेतकरी आत्महत्या, घरगुती हिंसाचाराच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, ह्यामध्ये महाराष्ट्र हा इतर कोणत्याही राज्यापेक्षा पुढं आहे. पण तो हुंडा आणि हुंड्याच्या संदर्भामध्ये इतका पुढं असेल असं मला वाटलं होतं. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यातल्या किमान एका बाईला रोज हुंडा आणि हुंडा सदृश्य त्रासाला सामोरे जावं लागतं. 2025चा आत्ताचा जो 6 महिन्याचा काळ आहे तो, आणि त्याच्या आधीचे 3 वर्ष 2025चे म्हणजे 3.5 वर्ष, ह्या 3.5 वर्षामध्ये मिळून महाराष्ट्रामध्ये हुंडा आणि हुंड्या संदर्भाच्या तक्रारीची प्रकरणं दाखल झालीत 39,900, म्हणजे दिवसाला एक. आणि आणखी वाईट गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपली जी महानगर आहेत ती महानगर प्रथम क्रमांकाला आहेत. मुंबई 1 क्रमांक 495 प्रकरण आहेत, पुणे द्वितीय क्रमांक जवळपास 325 प्रकरण आहेत. त्यानंतर मग नाशिक, नगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा अशा शहरांचा समावेश होतो किंवा अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. हे कशाचं द्योतक आहे? तर माणसं शिक्षित झाली पण सुशिक्षित झालेली नाही, आणि ती एवढीच करून तिथं थांबलेली नाहीत, तर पुढे जेव्हा ती महानगरातल्या भौतिक सुविधांचा उपभोग घेण्यासाठी किंवा कामानिमित्त नोकरीच्या शोधामध्ये जेव्हा महानगराकडे स्थलांतरित झाली आणि सगळ्या जागतिक आस्थापना त्यांच्या संपर्कात येत आहेत, मोठमोठे मॉल्स होत आहेत, अशा गोष्टी घडतात की ज्या पूर्वी घडल्याही नव्हत्या, एकूण प्रगतीचं वारं वाहते. आणि अशा वेळेला सुद्धा ही जी माणसं शहरामध्ये आली त्यांची अजूनही तीच मानसिकता कायम आहे जी काही वर्षापूर्वी त्यांची होती. आणि परिणाम काय झालाय तर ह्या अशा पद्धतीच्या केसेस ज्या आता आपण बघतो रोज 32. पण याच्यातनं ज्या भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारी आहेत त्याचीच नोंद आहे. ज्या तक्रारी येतच नाहीत, म्हणजे गेल्या 5 दिवसामध्ये मला पुण्यातल्या प्रतिष्ठित 5 कुटुंबातल्या लोकांनी, महिलेनी फोन केला. त्यातल्या एका महिलेला तर 24 तास पोलिसांचा पहारा आहे, कारण तिच्या सासऱ्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, सासरकडच्या मंडळीने. अशा असंख्य महिला असू शकतात की ज्या महिला सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबातले कलह आणि आणखी वाढून आपल्याच मुलांचं नुकसान होऊ नये यापोटी चुप्प बसलेले आहेत. तर अशा 39,000 महिला ज्या पुढे आल्या, 39,900, त्याच्याशिवाय ज्या महिला पुढे आलेल्या नाहीत अशांची संख्या कितीही असू शकते, कितीही पटीत असू शकते. आणि म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये रोज 32, 35, 100, 200 कितीही महिलांना अशा पद्धतीचा हुंडाविषयक जाच होऊ शकतो. अर्थात जे पुरुष हक्काबद्दल सजग आहेत ते असं म्हणतील की हुंडा विरोधी कायद्याचा सुद्धा अनेक वेळेला गैरवापर होतो, आणि विच इज ट्रू. पण तो गैरवापर हा शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येऊन सिद्ध करावा लागतो. त्याचा होणारा मानसिक त्रास तर आहेच, पण विवाह संस्थेचं विघटन हे कशा पद्धतीनं, म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीची विवाह संस्था बांधली होती त्याचे संस्कार हे वेगळ्या पातळीवरचे ते होते. आताचे संस्कार जे हागवणे कुटुंबाने दाखवून दिलं, आताचे संस्कार हे आर्थिक विषयक आहेत. म्हणजे मयुरीला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो, मयुरी हगवणेला, तर तिने पहिल्यांदा आमच्याकडेच तर तो FIR दाखवला होता की कशा पद्धतीनं तिच्यावरती तिच्या सासरच्या मंडळीने फॉर्च्युनर आणण्यासाठी आणि बाकीच्या तर बऱ्याच गोष्टी आता तिच्या त्या महिला आयोगाच्या तक्रारीमध्ये येतात. तो मुद्दा काय आहे की आपल्याकडचं सामाजिक विघटन कुठं झालंय बघा. आपण ज्यांना आदर्श मानतो असे लोक चुकीचा सार्वजनिक व्यवहार करतात. राजकीय नेते यांच्या मुलांची होणारी जबरदस्त लग्न, तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या नेत्यांची नावं आणून बघा. असा कोण राजकीय नेता आहे की ज्याच्या मुलाचं लग्न हे अत्यंत साधेपणानं झालं? आहेत, फार अपवादक आहे. अगदी ज्यांच्या साक्षगंधा म्हणजे त्यांच्या साखरपुड्याचे कार्यक्रम, ते विवाहविषयक कार्यक्रम हे लाखो करोडो रुपये खर्च करून जेव्हा होतात तेव्हा लोक त्याच्याकडेच बघतात. किंवा सनदी अधिकाऱ्याचे मी उदाहरण दिले, म्हणजे राजकारणी, सनदी अधिकारी, तुमच्या आजूबाजूला असलेले सामाजिक क्षेत्रात पावणारे लोक, उद्योजक, मध्यमवर्गीय, ह्या सगळ्या लोकांनी विवाहामध्ये वारेमाप खर्चाला आणि त्या योगे द्यायच्या गिफ्टला एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. आणि त्यामुळेच तर रोज 32 महिलांना हा त्रास सहन करावा लागतोय. थांबूया आपण इथे. मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत सांगितलंय. हे व्हिडिओ लोकांपर्यंत घरोघरी जाऊ द्या, कारण ते महत्वाचे आहेत. ह्या निमित्ताने एक सामाजिक मंथन व्हावं अशी अपेक्षा आहे. आज पुण्यामध्ये मराठा समाजाच्या मंडळींची एक महत्वाची बैठक होणार आहे हॉटेल शांताईला, आणि मी त्यालाही जाणार आहे, कारण तिथे जे काही होईल ते महाराष्ट्राने बघावं, समजून घ्यावं असं मला वाटतं. धन्यवाद.